मृत्यूपूर्वी कर्णाने श्रीकृष्णांना काय मागितले? ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रोतेहो, आज मी तुम्हाला त्या महादानी, महापराक्रमी आणि सूर्यपुत्र कर्णाच्या जीवनातील त्या अंतिम क्षणांची कथा सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर पाषाण हृदयी माणसाचेही डोळे पाण्याने डबडबल्याशिवाय राहणार नाहीत. ही केवळ एक कथा नाही, तर हे एक असे पावन अमृत आहे ज्याच्या श्रवणाने माणसाच्या मनातील अहंकार गळून पडतो आणि त्या जागी प्यादाची एक दिव्य ज्योत प्रज्वलित होते. कुरुक्षेत्राच्या त्या रणधुमाळीत जेथे रक्ताचे पाट वाहत होते आणि चहूकडे केवळ मृत्यूचे तांडव सुरू होते, तेथे एक असा सूर्य मावळत होता ज्याच्या दातृत्वाला प्रत्यक्ष देवही वंदन करत होते. ज्यावेळी अर्जुन आणि कर्ण यांच्यातील ते भीषण युद्ध आपल्या अंतिम टप्प्यावर पोहोचले होते, तेव्हा नियतीने आपला क्रूर खेळ खेळायला सुरुवात केली होती. अर्जुनाचा बाण लागून कर्ण रथाखाली कोसळला होता. त्याचे शरीर छिन्न विच्छिन्न झाले होते, पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते तेज अद्यापही तसूभरही कमी झाले नव्हते. श्रोतेहो, विचार करा त्या भयान रणभूमीचा, जिथे सूर्य अस्ताकडे झुकत होता आणि कुरुक्षेत्राच्या मातीवर रक्ताचे लालसर थर साचले होते. चारही दिशांनी शंखनाद, रणघोष, घोड्यांच्या टापांचा आवाज आणि योद्ध्यांच्या वेदनांनी भरलेले आक्रोश घुमत होते. त्या रणांगणाच्या मध्यभागी पडलेला होता दानशूर कर्ण. अंगावर असंख्य बाणांचे घाव, शरीरातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारा आणि मृत्यूची सावली अगदी डोळ्यांसमोर उभी. पण श्रोतेहो, आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्या महायोद्ध्याच्या चेहऱ्यावर भयाचा लवलेशही नव्हता. ज्या क्षणी सामान्य माणूस मृत्यूच्या भीतीने थरथर कापतो, त्या क्षणी कर्णाचे मन केवळ परमेश्वराच्या चिंतनात मग्न होते. त्याचे डोळे अर्धवट मिटलेले होते, ओठांवर मंद स्मित होते आणि अंतःकरणात एक अद्भुत शांतता होती. कारण त्याला ठाऊक होते की शरीर नश्वर आहे, पण धर्म आणि दानाची कीर्ती अमर असते. अर्जुनाचे तीक्ष्ण बाण त्याच्या शरीरात खोलवर रुतले होते. प्रत्येक श्वास घेताना त्याला असह्य वेदना होत होत्या. त्याचे कवच नाही, कुंडले नाहीत, रथ चिखलात अडकलेला आणि भाग्यही त्याच्या विरोधात उभे होते. तरीही त्या क्षणी त्याच्या मनात ना कोणाबद्दल द्वेष होता, ना पराभवाची खंत. त्याच्या स्मरणात होते फक्त भगवान श्रीकृष्ण. ज्या श्रीकृष्णांनी संपूर्ण युद्धाची सूत्रे हातात घेतली होती, तेच श्रीकृष्ण त्या क्षणी कर्णाकडे अत्यंत करुणेने पाहत होते. त्यांना ठाऊक होते की हा योद्धा केवळ पराक्रमी नाही, तर दानाचा महासागर आहे. जगाला त्याच्या दातृत्वाची अंतिम सीमा दाखवण्यासाठी त्यांनी एक अद्भुत लीला करण्याचे ठरवले. क्षणातच भगवान श्रीकृष्णांनी एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले. अंगावर फाटकी वस्त्रे, हातात कमंडलू, चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा आणि डोळ्यांत याचनेची भावना घेऊन ते कर्णासमोर येऊन उभे राहिले. त्यावेळी कर्णाच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्याच्या छातीतून निघणारा प्रत्येक श्वास मृत्यूशी झुंज देत होता. पण जसेच त्याने त्या ब्राह्मणाला पाहिले, तसे त्याच्या वेदनांनी भरलेल्या डोळ्यात एक वेगळीच चमक निर्माण झाली. कारण श्रोतेहो, कर्णासाठी दान हे केवळ कर्तव्य नव्हते, तर तो त्याचा श्वास होता. स्वतः मृत्यूच्या दारात उभा असतानाही त्याला एका याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवणे मान्य नव्हते. तो ब्राह्मण पुढे आला आणि अत्यंत शांत पण गंभीर स्वरात म्हणाला, हे दानशूर कर्णा, संपूर्ण आर्यावर्तात तुझ्या दातृत्वाच्या कथा सांगितल्या जातात. लोक म्हणतात की तुझ्या दारातून आजवर कोणताही याचक रिकामा परत गेला नाही. पण आज तुझी ही अवस्था पाहून मला वाटते की तू मला काय देणार? तुझ्याकडे ना संपत्ती उरली, ना सामर्थ्य, ना जीवनाची खात्री. त्या शब्दांनी क्षणभर रणभूमी शांत झाल्यासारखी वाटली. पण पुढच्याच क्षणी कर्णाच्या ओठांवर एक तेजस्वी स्मित उमटले. त्याने वेदनांनी थरथरणाऱ्या हातांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाला, ब्राह्मण देवा, कर्ण जिवंत असेपर्यंत कोणताही याचक रिकामा जाणार नाही. माझ्याकडे जे काही उरले आहे ते सर्व तुमचे आहे. कर्णाने अत्यंत नम्रतेने आपले हात जोडले आणि क्षीण आवाजात म्हटले की, हे विप्रवर्य, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच उरलेले नाही. पण तुम्ही माझ्या दारात आला आहात, तर मी तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही. कर्णाने आपल्या हातातील दगड उचलला आणि आपल्या तोंडातील सोन्याचा दात तोडून ब्राह्मणाच्या चरणी अर्पण केला. श्रोतेहो, तो सोन्याचा दात रक्ताने माखलेला होता,
ब्राह्मणाने तो घेण्यास नकार दिला आणि म्हटले की हे दान अपवित्र आहे. कर्णाने आपल्या धनुष्याने भूमीवर बाण मारला आणि तिथून गंगेची एक धार प्रकट केली. त्या पवित्र जलाने त्याने तो दात स्वच्छ केला आणि पुन्हा ब्राह्मणाला दिला. कर्णाचे हे असीम दातृत्व पाहून श्रीकृष्णांचे डोळे पाणावले. त्यांनी आपले दिव्य रूप प्रकट केले आणि कर्णासमोर उभे राहिले. वैकुंठाचा तो अधिपती, ज्याच्या एका दर्शनासाठी ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, तो आज या मरणासन्न कर्णासमोर हात जोडून उभा होता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की धन्य आहेस तू कर्णा. तुझ्यासारखा दानशूर ना कधी झाला ना कधी होईल. तुझ्या या निस्वार्थी कर्माने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडे काहीही माग, मी तुला देण्यास तयार आहे. कुरुक्षेत्राच्या त्या रणभूमीत जिथे धुळीने माखलेले कर्णाचे शरीर पडले होते, तिथे त्याने श्रीकृष्णांकडे पाहिले. त्याच्या मनात कोणतीही तक्रार नव्हती की कोणताही द्वेष नव्हता. त्याने अत्यंत भावूक होऊन भगवंताला विचारले की हे मधुसूदना, माझा जन्म सूतपुत्र म्हणून झाला. मला समाजाने आयुष्यभर हिणवले. द्रौपदीने मला अपमानित केले आणि माझ्या स्वतःच्या आईनेही मला त्यागले. पण आज माझ्या मृत्यूच्या वेळी तुम्ही माझ्यासमोर आहात. हेच माझ्यासाठी सर्वात मोठे भाग्य आहे. कर्णाने आपला पहिला वर मागितला की हे देवा, माझा जन्म जरी अधर्माच्या बाजूने झाला असला तरी माझा पुढचा जन्म हा अशा ठिकाणी व्हावा जिथे जातीपातीचा कोणताही भेदभाव नसेल. मला अशा समाजात जन्म घेण्याची इच्छा आहे जिथे माणसाची किंमत त्याच्या गुणांनी केली जाईल, त्याच्या जन्माने नाही. कर्णाचे हे शब्द ऐकून भगवंतांनी तथास्तु म्हटले. पण कर्णाची इच्छा तिथेच संपली नव्हती. त्याने पाहिले की त्याचे संपूर्ण आयुष्य केवळ कष्ट, यातना आणि संघर्षात गेले आहे. त्याने दुसरा वर मागितला की हे श्रीकृष्णा, जर तुला वाटत असेल की मी खरंच काही पुण्य केले आहे तर माझ्या मृत्यूनंतर माझा अंत्यविधी अशा ठिकाणी व्हावा जी भूमी पूर्णपणे कुमारी असेल, जिथे यापूर्वी कधीही कोणाचा अंत्यविधी झालेला नसेल आणि जी भूमी पापापासून मुक्त असेल. श्रोतेहो, ही मागणी ऐकून भगवान श्रीकृष्ण विचारात पडले. पृथ्वीवर अशी कोणती जागा आहे जी पूर्णपणे शुद्ध आणि कुमारी आहे, जिथे कधीही कोणाचे अंत्यसंस्कार झाले नाहीत? संपूर्ण पृथ्वी तर मानवाच्या पापांनी आणि मृत्यूच्या चक्राने व्यापलेली आहे. मग भगवंतांनी एक असा निर्णय घेतला ज्याने कर्णाचे महत्त्व त्रैलोक्यात अजरामर झाले. भगवंतांनी पाहिले की आपल्या स्वतःच्या हातापेक्षा अधिक पवित्र आणि कुमारी जागा या सृष्टीत दुसरी कोणतीही नाही. त्यामुळे त्यांनी कर्णाचा अंतिम संस्कार स्वतःच्या तळहातावर करण्याचे ठरवले. हा तो क्षण होता जेव्हा जगाने पाहिले की भक्ताच्या प्रेमापोटी देवही काय करू शकतो. श्रोतेहो, त्या क्षणाचे वर्णन करताना प्रत्यक्ष सरस्वती देवीची वाणीही कदाचित अपुरी पडेल. विचार करा, ज्या हातांनी संपूर्ण ब्रह्मांड पेलले आहे, ज्या हातांनी सुदर्शन चक्र धारण करून अधर्माचा नाश केला, ज्या हातांनी गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले, आज तेच श्यामल सुकुमार हात एका महामानवाच्या, एका महादात्याचा अंत्यसंस्कारासाठी सज्ज झाले होते. श्रीकृष्णांनी आपला उजवा तळहात विस्तारला आणि कर्णाचे ते रक्तबंबाळ बाणांनी छिन्नविच्छिन्न झालेले शरीर अत्यंत मायेने त्यावर विसावले. अग्नी प्रज्वलित झाला, पण हा अग्नी लौकिक नव्हता. हा तर प्रत्यक्ष भगवंताच्या तेजाचा विस्तव होता. कर्णाचे पार्थिव त्या दिव्य ज्वाळांमध्ये विलीन होऊ लागले. तेव्हा आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. गंधर्वांनी मंगल गान गायले आणि अप्सरांनी त्या महापुरुषाच्या सन्मानार्थ नृत्य केले. कर्णाने मागितलेला तो वर किती विलक्षण होता पहा. त्याने स्वतःसाठी स्वर्ग मागितला नाही, त्याने मोक्ष मागितला नाही, तर त्याने अशी जागा मागितली जी कधीही अपवित्र झाली नव्हती. आणि भगवंताने स्वतःच्या देहापेक्षा अधिक पवित्र दुसरी कोणती जागा शोधली असती? अशा प्रकारे कर्णाचा अंतिम प्रवास हा मानवी इतिहासातील सर्वात गौरवशाली प्रवास ठरला. त्या ज्वाळांकडे पाहत असताना अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याला जाणीव झाली की आपण ज्याला आयुष्यभर केवळ एक सुतपुत्र म्हणून हिणवले, तो तर प्रत्यक्ष सूर्याचा अंश होता आणि दातृत्वात देवांचाही देव होता. श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवार आवाजात म्हटले, पार्था, आज तू केवळ एका शत्रूचा अंत होताना पाहत नाहीस, तर तू एका युगाचा अंत पाहत आहेस. कर्णाने अधर्माची साथ दिली हे खरे, पण त्याचे हृदय नेहमीच धर्माच्या प्रकाशाने उजळलेले होते. त्याच्यासारखा मित्र आणि त्याच्यासारखा शत्रू मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे. श्रोतेहो,
कर्णाने मागितलेल्या त्या वराचा अर्थ फार खोल आहे. त्याने विचारले होते की माझा अंत्यविधी अशा जागी व्हावा जिथे यापूर्वी कोणाचाही देह जळला नाही. हे केवळ भौतिक जागेबद्दल नव्हते, तर ते त्याच्या आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक होते. त्याला अशा जगात जायचे होते जेथे पूर्वग्रह नसतील, जेथे कोणाला त्याच्या कुळावरून विचारले जाणार नाही. कर्णाचे जीवन म्हणजे संघर्षाची एक अखंड मालिका होती, जिथे प्रत्येक वळणावर त्याला नियतीने आणि समाजाने कठोर परीक्षांना सामोरे जाण्यास भाग पाडले. पण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा तो रथाच्या चाकापाशी हतबल होऊन पडला होता, तेव्हा त्याचा देह थकला असला तरी त्याचे मन एका अशा उंचीवर होते जिथे पोहोचणे सामान्य मानवाला अशक्य आहे. वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे कर्णाचा देह पंचतत्वात विलीन झाला, पण त्याचे अस्तित्व हे इतिहासाच्या पानांवर कायमस्वरूपी सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. मृत्यू हा प्रत्येकाचा शेवट असतो, पण कर्णासाठी मृत्यू हा त्याच्या जीवनाचा सर्वात मोठा विजय ठरला. श्रीकृष्णांसारखा साक्षात परमेश्वर ज्याच्यासाठी सारथी बनला नाही, पण ज्याच्या अंत्यविधीसाठी आपला स्वतःचा तळहात दिला, त्या कर्णाचे मोठेपण केवळ त्याच्या युद्धकौशल्यात नसून त्याच्या अथांग करुणेत दडलेले होते. कर्णाने अंतिम समयी केलेल्या मागणीचा विचार केला तर आपल्याला त्याच्या मनाच्या विशालतेचा प्रत्यय येतो. सामान्यतः माणूस मृत्यूच्या वेळी आपल्या कुटुंबाचा, वारशाचा किंवा स्वतःच्या मुक्तीचा विचार करतो. परंतु ज्या कर्णाला आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवले गेले, ज्याला द्रौपदीच्या स्वयंवरातून अपमानित होऊन बाहेर पडावे लागले आणि ज्याला आपल्या रथाचे चाक उपटताना निशस्त्र असताना वीरगती मिळाली, त्याने बदल्याची भावना कुठेही ठेवली नाही. त्याने श्रीकृष्णांकडे मागितले की जे दुःख आणि जो सामाजिक बहिष्कार त्याने सोसला तो भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये. हे शब्द केवळ एका योद्ध्याचे नसून ते एका महामानवाचे होते, ज्याने स्वतःच्या वेदनेला विश्वाच्या कल्याणासाठी अर्पण केले होते. ज्या समाजाने त्याला नाकारले त्यालाच त्याने आपल्या आशीर्वादाने कवेत घेतले. भगवान श्रीकृष्ण कर्णाकडे पाहून जेव्हा स्मितहास्य करत होते, तेव्हा त्या हास्यात एक प्रकारचं समाधान आणि आदर होता. श्रीकृष्णांना ठाऊक होते की कर्णाने अधर्माची साथ दिली असली तरी त्याचे अंतर्मन नेहमीच धर्माच्या आणि दातृत्वाच्या प्रकाशाने उजळलेले होते. त्याने केलेले दान हे केवळ वस्तूंचे नव्हते, तर त्याने स्वतःचे प्राण, कवच कुंडले आणि शेवटी आपल्या कर्माचे फळही दान केले. श्रीकृष्णांच्या दृष्टीने कर्ण हा पराभूत झालेला शत्रू नव्हता, तर तो एक असा आत्मा होता ज्याने जगाला त्यागाची नवी व्याख्या शिकवली. म्हणूनच कर्णाचे नाव हे केवळ एका नावापुरते मर्यादित न राहता ते अढळ निष्ठेचे आणि निस्वार्थ दातृत्वाचे प्रतीक बनले. कर्णाचे जीवन आपल्याला शिकवते की तुमची सुरुवात कशी झाली यापेक्षा तुमचा शेवट कसा होतो आणि तुम्ही जगाला काय देऊन जाता हे जास्त महत्त्वाचे आहे. आजही जेव्हा कधी दातृत्वाचा विषय निघतो तेव्हा दानशूर कर्ण हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जोपर्यंत हा सूर्य आकाशात तळपत राहील तोपर्यंत कर्णाची ही तेजस्वी गाथा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. त्याने मृत्यूवर मात केली होती कारण त्याने स्वतःच्या अस्तित्वापेक्षा आपल्या तत्वांना जास्त महत्त्व दिले. कर्णाने मागितलेली ती कुमारी भूमी आणि श्रीकृष्णांनी दिलेला तो सन्मान हे सिद्ध करतात की शुद्ध अंतःकरणाने केलेले कर्म प्रत्यक्ष भगवंतालाही ऋणी बनवते. त्याचे चरित्र हे मानवी जीवनातील शोकांतिका नसून ते एका तेजस्वी आत्म्याचा दैदिप्यमान प्रवास आहे. कर्णाचे जीवन म्हणजे केवळ एका महान योद्ध्याची गाथा नाही, तर ती मानवी अस्तित्वाच्या संघर्षाचे, निष्ठेचे आणि त्यागाचे एक अद्वितीय महाकाव्य आहे. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रथाचे चाक जमिनीत रुतलेले असताना आणि समोर मृत्यू उभा असतानाही कर्णाने जो संयम दाखवला तो त्याच्या आंतरिक सामर्थ्याचा पुरावा होता. वरील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे कर्णाने कधीच सुखाचा किंवा सोप्या मार्गाचा अवलंब केला नाही. त्याच्याकडे सामर्थ्य होते, कवचकुंडले होती आणि प्रत्यक्ष भगवान परशुरामांचे अस्त्रविद्येचे वरदान होते. तरीही त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची कृतज्ञता. ज्या समाजाने त्याला सूतपुत्र म्हणून नाकारले तिथे दुर्योधनाने त्याला अंगराज म्हणून सन्मान दिला. कर्णासाठी सुखापेक्षा तो दिलेला शब्द आणि तो सन्मान जास्त मोलाचा होता. श्रोतेहो, जेव्हा आपण कर्णाच्या अंतिम इच्छेचा विचार करतो तेव्हा आपल्याला त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक वेगळेच पैलू उलगडत जातात. मृत्यूच्या दारात उभा असलेला हा योद्धा श्रीकृष्णांकडे स्वतःसाठी मोक्ष मागत नाही,
किंवा पुन्हा राजवैभव मागत नाही. तो मागतो एक अशी कुमारी भूमी जिथे कधीही अधर्म झाला नसेल, जिथे कोणाचाही अंत्यविधी झाला नसेल. हे वरदान म्हणजे केवळ एका स्थानाची मागणी नव्हती, तर ती त्याच्या शुद्धतेची तळमळ होती. आयुष्यभर अन्यायाचा आणि अपमानाचा सामना केल्यानंतर त्याला आपला शेवट अशा ठिकाणी हवा होता जो जगाच्या पापांपासून मुक्त असेल. जेव्हा अशी कोणतीही जागा पृथ्वीवर सापडणे अशक्य झाले, तेव्हा प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्णांनी आपल्या तळहातावर कर्णाचा अंत्यसंस्कार केला. हा प्रसंग मानवी इतिहासातील सर्वात भावनिक आणि अर्थपूर्ण क्षणांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला दिलेला हा सन्मान ही जगाला दिलेली एक फार मोठी शिकवण आहे. कर्म हे केवळ कृतीपुरते मर्यादित नसते, तर त्यामागील भाव किती शुद्ध आहे यावर त्याचे फळ अवलंबून असते. कर्णाने दुर्योधनाची साथ दिली असली तरी त्याचे दानशूरपण आणि आपली मर्यादा ओळखून केलेले सत्कर्म अतुलनीय होते. श्रीकृष्णांच्या तळहातावर झालेला तो अंत्यविधी हे प्रतीक आहे की जेव्हा एखादा मनुष्य आपल्या तत्वांसाठी सर्वस्वपणाला लावतो, तेव्हा प्रत्यक्ष ईश्वर त्याला आपल्या हृदयात स्थान देतो. कर्णाने मृत्यूवर मात केली होती, कारण त्याने शरीराच्या नाशापेक्षा आपल्या कीर्तीच्या अमरत्वाला प्राधान्य दिले. कर्णाची ती शेवटची मागणी म्हणजे एका पराभूत योद्ध्याचे आर्जव नव्हते, तर ती एका अशा आत्म्याची गर्जना होती ज्याने परिस्थितीपुढे कधीही गुडघे टेकले नाहीत. त्याने कुमारी भूमी मागून हे सिद्ध केले की बाह्य जग जरी दूषित असले तरी माणसाचे अंतर्मन शुद्ध असू शकते. भगवंताचा तळहात हीच ती सर्वात मोठी आणि पवित्र कुमारी भूमी ठरली. आज हजारो वर्षांनंतरही आपण कर्णाला आठवतो ते त्याच्या रथाच्या चाकासाठी नाही, तर त्याने दाखवलेल्या दातृत्वासाठी आणि निष्ठेसाठी. कथेच्या या शेवटच्या टप्प्यावर पोहोचताना आपल्याही अंतःकरणात त्या महान दात्याबद्दल आदर दाटून येतो, ज्याने आपले कवचकुंडल आनंदाने दान केले, ज्याने आपल्या आईला दिलेले वचन पाळले आणि ज्याने मृत्यू समोर असतानाही ब्राह्मणाला विन्मुख जाऊ दिले नाही. असा कर्ण खरोखरच वंदनीय आहे. श्रीकृष्णांनी दिलेले ते वरदान आजही आपल्याला आठवण करून देते की जीवनात आपण किती मिळवले यापेक्षा आपण किती दिले आणि कोणत्या भावनेने दिले यालाच खरे महत्त्व आहे. कर्णाने मागितलेले ते दान आणि श्रीकृष्णांनी दिलेले ते अभय हे मानवी संस्कृतीतील एक सुवर्णपान आहे. ही कथा ऐकून ज्याचे मन भरून येते त्याच्यावर भगवंताची कृपा निश्चितच होते, कारण ही केवळ एका मृत्यूची कथा नाही, तर ही एका अमरत्वाच्या सुरुवातीची कथा आहे. या पवित्र कथेचे श्रवण केल्याने माणसाच्या मनातील मत्सर आणि अहंकार नष्ट होतो. जसा कर्णाने आपल्या जीवनातील सर्व संघर्षांचा त्याग करून केवळ भगवंताचे चिंतन केले, तसेच आपणही आपल्या कर्मात प्रामाणिक राहिले पाहिजे. श्रीकृष्णाने कर्णाला दिलेला शब्द पाळला आणि त्याला आपल्या चरणी स्थान दिले. अशा प्रकारे त्या महाभारताच्या महायुद्धात एका महान योद्ध्याचा शारीरिक अंत झाला असला तरी त्याच्या कीर्तीचा सूर्य आजही मावळलेला नाही. तो सूर्य आजही आपल्याला सांगत आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी दातृत्व आणि धर्म कधीही सोडू नका. कर्णाची ही गाथा आपल्या आयुष्यात ही प्रकाशाची एक किरण घेऊन येवो, हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना. अशा प्रकारे श्रीकृष्णांच्या साक्षीने आणि त्यांच्याच वरदानाने कर्ण हा मृत्यूच्या पलीकडे जाऊन चिरंजीव झाला. हीच ती महान कर्ण-कृष्ण भेट आणि तो अलौकिक शेवट. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.